माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। चव्हाणांनी नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती। 14 किंवा 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजप प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं। भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही। येत्या 2 दिवसात पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार, अशोक चव्हाणांची माहिती। माझ्या कुणाबाबतही तक्रारी नाहीत। काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी संपर्क साधला नाही। राजीनाम्याचा निर्णय वैयक्तिक, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। चव्हाणांना राज्यात मंत्रिपद देण्यास भाजप नेत्यांचा विरोध, त्यामुळे चव्हाणांना राज्यसभेवर पाठवलं जाईल, सूत्रांची माहिती। काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात, आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला अनेक नेते कंटाळले आहेत, फडणवीसांचं वक्तव्य। अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि धुसफूस असल्याचं बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्ष सोडला, आता अशोक चव्हाणांनीही तोच निर्णय घेतला। आशिष देशमुखांचा पटोलेंवर निशाणा। मी मोठा राजकीय भूकंप होईल असं म्हणालो, पण अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काहीही माहिती नाही, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कालपर्यंत सोबत होते, आता भाजपवासी झाले। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका। चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का, राऊतांची खोचक टीका। अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं, आतापर्यंत मवियाच्या जागा वाटपात सहभागी होत होते, आता भाजपकडनं राज्यसभेची जागा देण्यात येते म्हणून तिकडे जात आहेत। स्वतःचा विचार करताय, पण शेतकऱ्यांचं काय, ठाकरेंचा सवाल। अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्याने ते भाजपमध्ये गेले, आता आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपत जात आहेत, उद्धव ठाकरेंची टीका। काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणाऱ्या भाजपचं आता काँग्रेस व्याप्त भाजप होईल। इतर पक्षातनं लोक आणून अबकी बार 400 पारचा नारा दिला जातोय। आत्मविश्वास नसल्यानं भाजप फोडाफोडी करतोय, ठाकरेंची टीका। ज्यांना पक्षाने सर्व काही दिलं त्याने ते विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्दैव। आता आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धर्मांध आणि हुकुमशाही वृत्तीच्या भाजपशी पूर्ण ताकदीनिशी लढून पराभूत करू, नाना पटोलेंचं ट्विट। अशोक चव्हाणांवर सातत्याने चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम केलं जात होतं। शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे चव्हाणांचा राजीनामा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला, त्यांना कशाची भीती होती हे चव्हाणच सांगू शकतील, पण चव्हाण गेले असले तरी येणाऱ्या आव्हानांना काँग्रेस मजबूतीने तोंड देईल, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब, केंद्रीय नेतृत्वाने वेळीच लक्ष द्यायला हवं होतं, काँग्रेस आमदार भाई जगताप यांची एबीपी माझाशी बोलताना माहिती। भाजप शिवसेनेत मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, भविष्यात भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीत दिसेल। काँग्रेसला कंटाळून अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, रामदास कदमांचं वक्तव्य। वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आमच्याकडे ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स सारख्या संघटना नाहीत, पण येणाऱ्या लोकसभेत जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचं ट्विट। काँग्रेस पक्षाने चव्हाणांना सर्व पदं दिली, कमी वयात मुख्यमंत्री पद दिलं, तरीही ते पक्ष का सोडून गेले हे अनाकलनीय, विलास मुत्तेमवारांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर काहीही फरक पडत नाही, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। भाजपचा आता अतिरेक झालाय, निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफायर होणार, सुषमा अंधारेंचं विधान। अशोक चव्हाण हे चांगलं व्यवस्थापन करणारे नेते, त्यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी धक्कादायक, नितीन राऊत यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडून जाण्याची पहिली वेळ नाहीये, याआधी इंडिया शायनिंगच्या वेळी अनेक लोक गेले, जे राहिले ते जिद्दीने लढले, त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं, यावेळीही असंच होईल, सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपने ईडीची भीती दाखवल्यानं अशोक चव्हाणांचा राजीनामा, वारंवार छापा आणि दबाव टाकत त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा आरोप। अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला हा चांगला निर्णय, चव्हाणांनी महायुतीत यावं आणि रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं आवाहन। मी यापूर्वी सांगितलं होतं की अनेक जण पक्ष सोडतील, पण भाजपला याचा फायदा होणार नाही, इतकं अस्थिर सरकार राज्यात कधीही नव्हतं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांशिवाय काँग्रेसचे आणखी 10 ते 15 आमदार संपर्कात, आमदार रवी राणांचा मोठा दावा। पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आणखी भूकंप होणार, राहिलेले पक्ष सुद्धा पाहायला मिळणार नाहीत, रवी राणांचं वक्तव्य। पुढील 8 दिवसात मोठा स्फोट होईल, काँग्रेस संपुष्टात येईल, शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं मोठं वक्तव्य। सध्या तरी मी काँग्रेससोबत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डेंची भूमिका, तर नांदेडच्या विकासासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, हंबर्डेंचं वक्तव्य। काँग्रेसने आम्हाला बरंच काही दिलंय, त्यामुळे पक्ष सोडून कधीही जाणार नाही, वाशिमच्या रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आपल्याबद्दलही काही अफवा पसरवल्या गेल्या आहेत, पण काँग्रेसमध्येच राहणार, कुठेही जाणार नाही, काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंची प्रतिक्रिया। मी सध्या तरी काँग्रेस सोडणार नाही, परभणीच्या पाथरी विधानसभेचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांची माहिती। विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकरांचाही काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा।
अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय. भाजपचं ऑपरेशन लोटस, अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात. सूत्रांची माहिती, काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची गणितं बदलणार. भाजप राज्यसभेला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत. भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्यांच्या बैठका. बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीत अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा. 14 फेब्रुवारीला काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक. सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलवलं. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्ष आमदारांची भूमिका समजून घेणार. निवडणूक कोणतीही असो, चर्चा माझ्या नावाची होतेच. बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 3 पक्ष एकत्र आल्यामुळे आपल्याला मतदारसंघच राहिला नसल्याचंही वक्तव्य. राजकारणात मला दगा झाला, वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालं. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणीसारखीच जगेन. कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय मंत्री आणि आमच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. पक्षात त्यांचा सन्मान होता, आहे आणि राहील. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचं मत. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत विविध पर्यायांवर विचार सुरू. कुणाला संधी द्यावी याबाबत 2 दिवसात निर्णयाची शक्यता. 15 फेब्रुवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. भाजपचे विधान परिषद आमदार रमेश कराड यांचा लातूर ग्रामीण मतदारसंघावर दावा. रेणापूरमधील कुस्ती स्पर्धेवेळी बोलताना धीरज देशमुखांना जाहीर आव्हान. राजकीय मतभेद बाजूला सारत मुस्दिक इनामदारांची राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात घर वापसी. शरद पवारांची साथ सोडून तटकरेंसोबत पुन्हा काम करण्याचा निर्णय. आमदार रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्ये जुंपली. यशोमती ठाकूरही भाजपच्या संपर्कात. रवी राणांचा दावा. तर राणा दाम्पत्य वायफळ बडबड करत असतात. ठाकूर यांचा पलटवार. 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव दौरा. दुपारी जळगावात तर संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शहांची सभा. रत्नागिरीत माजी खासदार निलेश राणेंची 16 फेब्रुवारीला सभा. सभेचा टीझर रिलीज. उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यात भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राणेंची सभा. 14 फेब्रुवारीला आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा. इगतपुरी, सिन्नर आणि नाशिकमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. वाढवण बंदराविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही, त्यामुळे आमचा विरोध कायम. संघर्ष समितीची माहिती. मुंबईतल्या शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश. लोकसभा निवडणुका होईपर्यंत शाळाबाह्य काम करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं शिक्षकांना पत्र. मुंबईतील जवळपास 1000 शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपलं. मात्र अशैक्षणिक कामांना शिक्षक संघटनांचा विरोध. आदेशाचं पालन न झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा इशारा. मनोरुग्ण आणि कर्करोग रुग्ण शोधण्यासाठी मुंबई महापालिका पुढील वर्षापासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार. कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष मॉडेल राबवलं जाणार. आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्सच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण. पश्चिम रेल्वेवर 3 दिवस मेगा ब्लॉक. सफाळे स्थानकादरम्यान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी बुधवारपर्यंत दररोज मध्यरात्री 1 तास 15 मिनिटांचा मेगा ब्लॉक. मुंबई मेट्रोची धाव आता थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता. MSRDCकडून विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील नायगाव ते अलिबाग अशा 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी विकी गणोत्राला अटक. उल्हासनगर कोर्टात झालेल्या हजेरीनंतर न्यायालयाने विकीला सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. विकी गणोत्राचा आता 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये मुक्काम. पुण्यातल्या केशवनगर मुंढवा खराडीमध्ये डासांचं वादळ. केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डासांची वावटळ. महापालिकेने लवकर काहीतरी करावं, स्थानिकांची मागणी. वाघनखांचा लॉकेट तयार करण्यासाठी कापला बिबट्याचा पंजा. पुण्यातील मौजे वडगाव भागातली घटना. 3 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. शेतकऱ्यांसह नागरिकांना 5 दिवसीय हवामानाचा अंदाज देणार. देशातील 199 हवामान केंद्र बंद करण्याचा केंद्राचा निर्णय. संबंधित विभागात काम करणारे कर्मचारी निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी. मराठवाड्यात 20 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ स्थिती. अवकाळी पावसाचं संकट कायम. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा अंदाज. नागपूर ग्रामीणमधील हिंगणा, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. हातातोंडाशी आलेलं कापसाचं पीक भिजलं. ओल्या कापसाची विक्री शक्य नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणी. नवी दिल्ली नगर परिषदेच्या वतीने ट्युलिप फेस्टिवलचं आयोजन. फुलांचं मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.